जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील बँकांचे प्रकार पाहणार आहोत. तर बघा, पाहू शकता टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स इन इंडिया. तर बँकांचे किती प्रकार आहेत भारतात ते आपण पाहणार आहोत. तर बघा, बँका अशा वित्तीय संस्था आहेत ज्या ठेव आणि कर्ज देण्याचे कार्य करतात. भारतात विविध प्रकारच्या बँका आहेत आणि प्रत्येकावर वेगवेगळी कार्य करण्याची जबाबदारी आहे. बँक लोकांकडून खूप कमी दराने ठेवी घेते, ज्याला ठेव दर म्हणतात, आणि खूप जास्त दराने पैसे उधार देते, ज्याला कर्ज दर म्हणतात. बँकांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. यामध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहेत बँकांचे. तर बघा, बँकांचे किती प्रकार आहेत तर आपण जर पाहिलं तर एकूण 8 प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर बघा, भारतातील बँकांचे प्रकार खाली दिलेले आहेत. सर्वात अगोदर सेंट्रल बँकेचा प्रकार आहे. दुसरा आहे सहकारी बँक, त्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणत असतो. त्यानंतर आहे तिसरा प्रकार व्यावसायिक बँका, त्याला आपण कमर्शियल बँक्स म्हणतो. नंतर आहे प्रादेशिक ग्रामीण बँका, त्याला आपण रिजनल रूरल बँक्स म्हणतो. नंतर आहे स्थानिक क्षेत्र बँका, त्याला आपण लोकल एरिया बँक्स म्हणतो. नंतर आहे विशेष बँका, त्याला आपण स्पेशलाइज्ड बँक्स म्हणतो. नंतर आहे लघुवित्त बँका, त्याला आपण स्मॉल फायनान्स बँक्स म्हणतो. आणि शेवटचा प्रकार आहे पेमेंट बँका, त्याला आपण पेमेंट्स बँक्स म्हणत असतो. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पहिला प्रकार पाहूया, सेंट्रल बँक म्हणजे काय. तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ही एक आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. प्रत्येक देशात एक मध्यवर्ती बँक असते जी त्या विशिष्ट देशातील इतर सर्व बँकांचे नियमन करते. केंद्रीय बँकेचे मुख्य कार्य म्हणजे सरकारची बँक म्हणून काम करणे आणि देशातील इतर बँकिंग संस्थांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचे नियमन करणे. देशाच्या मध्यवर्ती बँकेची कार्य खाली दिलेली आहे. तर बघा, जी काही सेंट्रल बँक असते तिचे कार्य काय तर इतर बँकांना मार्गदर्शन करणे, चलन जारी करणे, ज्याला आपण चलनी नोटा म्हणतो, चलनीचे काही असतं ते जारी करणे, आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करणे आणि आर्थिक व्यवस्थेचे पर्यवेक्षक म्हणून सुद्धा ही बँक या ठिकाणी काम करत असते. दुसऱ्या शब्दात, देशाची मध्यवर्ती बँक ही बँकर्स बँक म्हणूनही ओळखली जाऊ शकते, कारण ती देशाच्या इतर बँकांना मदत करते आणि सरकारच्या देखरेखीखाली देशाची आर्थिक व्यवस्था व्यवस्थापित करत असते. त्यानंतर आहे सहकारी बँका. तर बघा, या बँका राज्य सरकारच्या कायद्यानुसार आयोजित केल्या जातात. ते कृषी क्षेत्र आणि इतर संलग्न क्षेत्रासाठी कामांसाठी अल्पमुदतीचे कर्ज देतात. सहकारी बँकांचे मुख्य उद्दिष्ट सवलतीच्या दरात कर्ज देऊन समाज कल्याणाला चालना देणे हे आहे. ते 3 स्तरांच्या संरचनेत आयोजित केले जातात. तर बघा, पहिला स्तर जर आपण पाहिलं तर राज्यस्तर. राज्य सहकारी बँका, त्याला आपण RBI म्हणजेच राज्य सरकार नाबार्डद्वारे तिला नियंत्रित केलं जातं. नंतर आहे RBI सरकार, नाबार्ड यांनी निधी दिला त्यानंतर पैसे लोकांमध्ये वितरित केले जाते. तर बघा, RBIने जो काही निधी नाबार्डला दिला असतो तर तो निधी त्या ठिकाणी पैसे लोकांमध्ये त्या ठिकाणी वितरित केले जात असतात. या बँकांना सवलतीचा CRR SLR लागू होतो. CRR 3%, SLR 25%. राज्य सरकारच्या मालकीचे आणि शीर्ष व्यवस्थापन सदस्याद्वारे निवडले जाते. हा जो काही टक्केवारी ती त्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते वेळेनुसार. टियर 2मध्ये जिल्हा स्तर, केंद्रीय किंवा मग जिल्हा सहकारी बँका, आणि टियर 3मध्ये गाव स्तर, त्याला आपण प्राथमिक कृषी सहकारी बँकासुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कमर्शियल बँक्स, त्याला आपण व्यावसायिक बँका म्हणतो. बँकिंग कंपनी कायदा 1956 अंतर्गत आयोजित ते व्यावसायिक तत्वावर काम करतात आणि त्यांचा मुख्य उद्देश नफा आहे. त्यांची एक संघ रचना आहे आणि ती सरकार, राज्य किंवा कोणत्याही खाजगी संस्थेच्या मालकीची आहे. ग्रामीण ते शहरी अशा सर्व क्षेत्रांकडे त्यांचा कल असतो. RBIने निर्देश दिल्याशिवाय या बँका सवलतीचे व्याजदर आकारत नाहीत. सार्वजनिक ठेवी हा या बँकांसाठी निधीचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर पुढे बघा, व्यापारी बँका पुढील 3 प्रकारांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एक बँक जिथे बहुसंख्य भागभांडवल सरकार किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या मालकीचे असतात. खाजगी क्षेत्रातील बँका, एक बँक जिथे बहुसंख्य स्टेक खाजगी संस्था किंवा व्यक्ती किंवा लोकांच्या गटाच्या मालकीचे असतात. आणि विदेशी बँका, ज्या बँकांचे मुख्यालय परदेशात आहे आणि आपल्या देशात शाखा आहेत, त्या या प्रकारच्या बँकेच्या अंतर्गत येत असतात. त्यानंतर बघा, प्रादेशिक ग्रामीण बँका, त्याला आपण रिजनल रूरल बँक्स म्हणतो. या खास प्रकारच्या व्यावसायिक बँका आहेत ज्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला सवलतीचे कर्ज देतात. RRBSची स्थापना 1975मध्ये झाली आणि प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 अंतर्गत नोंदणीकृत आहे. RRB ही केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि व्यावसायिक बँक 35% यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे आणि त्यानुसार RRB बँक्स म्हणजेच रिजनल रूरल बँक्स चालत असतात. 1987 ते 2005 पर्यंत 196 RRBची स्थापना करण्यात आलेली आहे.
2005 पासून सरकारने RRBचे विलिनीकरण सुरू केले, त्यामुळे RRBची संख्या 82वर आली. RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक्स. त्यानंतर बघा, एक RRB 3पेक्षा जास्त भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा उघडू शकत नाही, ही मर्यादा या RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक्सवर असते. त्यानंतर बघा, स्थानिक क्षेत्र बँक्स, त्याला आपण लोकल एरिया बँक्स म्हणतो, भारतात 1996मध्ये उघडले गेलेले आहे. हे खाजगी क्षेत्राद्वारे आयोजित केले जातात. नफा मिळवणे हे स्थानिक बँकांचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थानिक क्षेत्र बँका कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहेत. सध्या दक्षिण भारतात फक्त 4 लोकल एरिया बँका आहेत. त्यानंतर बघा, विशेष बँका, त्याला आपण स्पेशलाइज्ड बँक्स म्हणतो. काही बँका केवळ विशिष्ट हेतूसाठी सुरू केल्या जातात, अशा बँकांना विशेषीकृत बँका म्हणतात. यात समाविष्ट स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SIDBI म्हणतो. लघु उद्योग किंवा व्यवसायासाठी SIDBI कडून कर्ज घेतले जाऊ शकते. या बँकेच्या मदतीने लघु उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांसह वित्त पुरवठा केला जातो. एक्झिम बँक म्हणजे निर्यात आणि आयात बँक. परदेशातून वस्तूंची निर्यात किंवा आयात करण्यासाठी कर्ज किंवा इतर आर्थिक सहाय्य मिळवणे या प्रकारच्या बँकेद्वारे केले जाऊ शकते. नंतर आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, त्याला आपण नाबार्ड म्हणतो. ग्रामीण हस्तकला, गाव आणि कृषी विकासासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळवण्यासाठी लोक नाबार्डकडे वळू शकतात. इतर विविध विशेष बँका आहेत आणि प्रत्येकाची देशाच्या आर्थिक विकास करण्यास मदत करण्यात वेगवेगळी भूमिका आहे. त्यानंतर बघा, लघु वित्त बँक, त्याला आपण स्मॉल फायनान्स बँक्स असं म्हणतो, म्हणजेच SFB. नावाप्रमाणेच या प्रकारची बँक सूक्ष्म उद्योग, छोटे शेतकरी आणि समाजातील असंघटित क्षेत्र यांना कर्ज आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांची देखभाल करते. या बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्यानंतर बघा, पेमेंट्स बँक, सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट, पेमेंट्स बँक हे नुकतंच आलेलं आहे. बँकिंगचा एक नवीन प्रकार पेमेंट बँक ही भारतीय रिझर्व्ह बँकेने संकल्पना केली आहे. पेमेंट बँकेत खाते असलेले लोक फक्त ₹1 लाखपर्यंत रक्कम जमा करू शकतात आणि या खात्याअंतर्गत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकत नाहीत. तर बघा, तुम्ही कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकत नाहीत. ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATM आणि डेबिट कार्ड जारी करण्याचे पर्याय पेमेंट बँकांद्वारे केले जाऊ शकतात. आपल्या देशातील काही पेमेंट बँकांची यादी खाली दिलेली आहे. तर बघा, एअरटेल पेमेंट्स बँक आता नुकतंच आहे. नंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक्स, जिओ पेमेंट बँक्स आणि पेटीएम पेमेंट बँक. तर अशा पद्धतीच्या ज्या काही पेमेंट बँक आहेत त्यांचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण संपूर्ण जे काही 8 प्रकार आहेत बँकांचे भारतातील ते संपूर्ण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. यापेक्षा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.